मंडळी गुड मॉर्निंग. कसं थंडी वाजते बाबा, कसली थंडी आहे. मित्रांनो, सकाळी सकाळी चाललोय कंपनीमध्ये. फ्रायडे असतो त्यामुळे आज वेळ मिळेल म्हणलं ब्लॉग चालू करूया आपला. दिवसभर तर आपल्याला कंपनीत ब्लॉग शूट करता येत नाही. त्याचं कारण असं असतं की कंपनीत अलाउडच नाही व्हिडिओ वगैरे करायला. हे चांगली गोष्ट आहे. प्रत्येक कंपन्यांचे रूल असतात आणि ते फॉलो केलेच पाहिजे. मित्रांनो, मला सांगायचं हे सकाळी सकाळी की सकाळी सकाळी निगेटिव्ह नाही बोलायला पाहिजे. पण तरी सांगतो तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आता मला पण ते आत्मसात करायचंय, की लाईफ आहे ना खूप कमी राहिली, लिमिटेड राहिली प्रत्येकाची आणि कधी काय होईल याचं सांगताच येत नाही. आता 2-3 दिवसापूर्वीचीच घटना बघा आपले उपमुख्यमंत्री. एवढा जनतेसाठी काम करणारा, लोकांसाठी काम करणारा लोकांचा माणूस निघून गेला आपल्यातून. त्यामुळे कधी कोणाच्या बाबतीत काही होऊ शकतं, सांगता येत नाही. त्यामुळे आता आपल्याला प्रत्येकाला आपापली लाईफ ही लिमिटेड आहे आणि ती आनंदाने जगता आली पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक दिवस जगायचा आहे. तर सगळं बाजूला ठेवून आपण फक्त आपल्या लाईफवरती फोकस करायचा आणि लाईफ जगत राहायचं. कारण भरोसा नाही राहिलेला लाईफ. आता बघा ना मित्रांनो, आपण दररोज जीवन जगताना किती लोकांचा विचार करून जीवन जगतो. पण एक दिवस आपण आपला विचार करून कधी जगलो का? कधीच नाही. आपल्याला प्रत्येक दिवस हा याच्यात जातो, की यार लोकं काय म्हणतील? त्याच्यामुळे माझ्या जीवनावर इम्पॅक्ट होतो. बऱ्याचशा इम्पॅक्ट असं पण आहे, की बरीचशी स्वप्न ही लोकांमुळेच अधुरी राहतात आपली. कारण एखादा काहीतरी आपल्या कुटुंबामध्ये अगोदर कुणी केलेलं नसतं किंवा आपल्या खानदानात कुणी केलेलं नसतं आणि आपण ते करायला जातो. तर आपलं खानदान आपल्याला काय म्हणेल? त्यामुळे ते आपण स्वप्न पण पूर्ण करत नाही किंवा त्यामागे पण धावत नाही. ते पूर्ण करण्यासाठी आपल्यात तेवढं आत्मविश्वास येत नाही. कारण आपण कायम विचार करतो लोकांचा, लोकं काय म्हणतील, लोकं काय म्हणतील. पण तो विचार जर बाजूला सारून जर आपण त्याच्याकडे लक्ष न देता केलं ना, तर ते होतं. होतं ते 100% होतं. पण आपल्याला काय होतंय डोक्यामध्ये लोकं काय म्हणतील, लोकं काय म्हणतील हाच विचार असतो. आता हे मुके जनावरं बघा, यांना अन्नासाठी किती वणवण करावं लागते. हां? पण ते स्ट्रगल करतात. कारण त्यांना स्ट्रगल नाही केलं तर ते उपाशी राहतील आणि एक दिवस त्यांचं शेवट असेल. त्यामुळे ते स्ट्रगल करतात. तसं तर मित्रांनो आपण दररोजच्या लाईफमध्ये खूप काही सहन करतो. आपलं इंटरनली कंपनीतलं पॉलिटिक्स असेल किंवा आपल्या नातेसंबंधामधलं पॉलिटिक्स असेल. नातेसंबंधामध्ये पण पॉलिटिक्स असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सहन करतो म्हणजे आपण एक योद्धाच आहे. कारण डेली बेसिसवरती एवढं सगळं सहन करणारा माणूस योद्धाच असू शकतो. आणि जे सहन करत नाही, ते मग कुठेतरी निगेटिव्ह बनत चालतात आणि स्वतःच्याच लाईफला संपवून टाकतात. म्हणजे ते काही करण्यासाठी राहतच नाही त्यांच्याकडे. कारण ते सगळ्या गोष्टीला निगेटिव्हली घेत असतात. त्यामुळे माझं प्रत्येक वेळेस हे सांगणं आहे, मी मी माझ्या स्वतःला पण समजवत असतो, की भाई लाईफ खूप लिमिटेड आहे. कोणता क्षण हा शेवटचा असेल सांगता येत नाही. आपल्यासमोर उत्तम उदाहरणं आहेत, की भरपूर जण आता आपल्यासोबत 5 मिनिटापूर्वी चांगलं बोलला आणि गेला आणि डायरेक्टली तो आपल्याला सोडून गेला. त्यामुळे कोणताही क्षण हा शेवटचा असू शकतो. त्यामुळे खूप आनंदानं ही लाईफ आपल्याला जगायला हवी. लोकांचा विचार, लोकं फाट्यावर मारावं लागतील, त्यावेळेसच आपण स्वतःकडे एवढं गंभीरपणे लक्ष देऊ शकतो. तसं नाही. तर मित्रांनो, माझे शब्द तुम्हाला जसे पण वाटले तसे चांगले घ्या, वाईट घ्या आणि मी थोडक्यात हा ब्लॉग म्हणण्यापेक्षा माझे चांगले शब्द इथे संपवतो. आवडला तर पूर्ण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.